सर, अभिवादन केले. आज तुम्ही 207वा शौर्य दिन साजरा करतोय. कसा उत्साह आहे भीमानुयांना, काय तुम्ही आवाहन करा? नाही, आज या इथे मी पाहतोय नुसतंच भीमानुय नाही तर सर्व जाती धर्माचे लोक आणि अख्ख्या म्हणजे वेगवेगळ्या स्टेट्स मधून लोक आलेली आहेत. कर्नाटक असेल, युपी असेल, बिहार असेल, तामिळनाडू असेल. त्यामुळे आज हा जो एक क्रांती संग्राम आहे तो आता हा संपूर्ण देशभर याचं लोट पसरलेलं आहे. लोकांमध्ये याची जाणीव झालेली आहे आणि या देशातला तमाम जो बहुजन वर्ग आहे, दलित आहे, कष्टकरी आहे, यांना आजचा दिवस हा स्वतःचा मुक्ती संग्रामाचा दिवस, आपल्याला मुक्ती मिळाली अशा पद्धतीने लोक पाहत आहेत. कारण ह्याच्या आधी ना त्यांना शिक्षणाची सोय होती, इतर कसलीही सोय नव्हती. परंतु जेव्हा हे युद्ध जिंकलं गेलं आणि त्यानंतर खऱ्या अर्थानं बहुजनांच्या शिक्षणाची आणि इतर सर्व प्रकारची दारं या संग्रामानंतर खुलली आणि त्यामुळं आज लोकांमध्ये या दिवसाला अनन्यसाधारण महत्व आलेलं आहे आणि त्याचाच परिणाम म्हणून आज प्रचंड मोठा जनसमुदाय या इथं आलेला आहे आणि दिवसेंदिवस हा जनसमुदाय वाढत चाललेला आहे. आज मंत्रिमंडळातून जर आपण पाहिलं तर मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, ते या ठिकाणी आलेले दिसत नाहीये. तुम्ही त्यांना आमंत्रित केलं होतं, मात्र तरीही त्यांनी हे बघा, त्याने येवो की न येवो हा महत्वाचा प्रश्न आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या जनतेच्या मतांवरती होतात. त्यामुळे आज ते आहेत, उद्या नसतील. त्यांना जर महत्व वाटत असेल या दिवसात तर त्यांनी यायला पाहिजे. कोणी इथे आज या जनतेला कोणी आमंत्रित करत नाही, स्वतःहून येतात. त्यामुळे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री किंवा अजून कुठचे मंत्री असतील, ज्यांना या दिवसाचं महत्व कळतं ते स्वतःहून इथे येतील अशी माझी अपेक्षा आहे. ठीक आहे. धन्यवाद.